वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्डची जी बोर्ड एक्झाम आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे. तर त्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मॅथमॅटिक्स पार्ट 1चे मॅथमॅटिक्स पार्ट 1 जो आहे तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या व्हिडिओपासून तुमच्याशी शेअर करतोय. तर त्याच्यातला पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की जो बोर्ड एक्झामला त्याची पॉसिबिलिटी जास्त आहे आणि तो म्हणजे फाइंड द मीडियन. तर याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, ह्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि त्याच्यातून तुम्हाला मीडियन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द मीडियन. ओके, तर तो तुम्हाला फाइंड आउट करायचा. आता हा फाइंड आउट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मीडियनचा फॉर्म्युला जो आहे तो मेन्शन करा. म्हणजे इथून सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा फॉर्म्युला मेन्शन करूया. मीडियन इज इक्वल टू, तर मीडियनचा फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ मल्टिप्लाय एच. तर हा मीडियनचा फॉर्म्युला जर तुम्ही मेन्शन केला तर तुम्हाला हाफ मार्क मिळून जाईल. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करायचे, एलची व्हॅल्यू पुट करायची. तर एलची व्हॅल्यू किती दिलेली आहे, एलची व्हॅल्यू दिलेली आहे 40. तर ती इथे पुट करा 40. एलची व्हॅल्यू प्लस एन अपॉन 2 किती दिला आहे 50. तर ही व्हॅल्यू पुट करा. एन अपॉन 2 डायरेक्ट दिलेला आहे 50 मायनस सी एफ किती आहे, तर सी एफ आहे 24 अपॉन एफ, एफची व्हॅल्यू आहे 30 मल्टिप्लाय एच, एच जो आहे तो किती आहे 20 आहे. मग 40 आहे तसंच ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा काम काय करा, तर हे जे 50 मायनस 24 आहे तर ते फाइंड आउट करा. ते येणार आहे 26 अपॉन 30 मल्टिप्लाय 20. ओके, एक न्यूमरेटरमध्ये आणि एक डिनॉमिनेटरमध्ये असेल तर तुम्ही कॅन्सलेशन करू शकता. झिरोला झिरो काय होईल, कॅन्सल होईल. 40 प्लस 26 मल्टिप्लाय 2 करा. तर 26 मल्टिप्लाय 2 केलं तर किती येणार, 26 2 जा 52 अपॉन 3. आता त्याच्यानंतर काय करायचं, 52ला 3 ने डिवाइड करायचं. तर किती येणार, 3 1 जा 3. त्याच्यानंतर राहणार 2, 22 3 7 जा 21. परत राहणार 1, पॉईंट द्या इथे आणि इथे, मग 0 घ्या. 10 घेतल्यावर किती येणार, 3 इथे पॉईंट घेतलाय आपण. ओके, 3 3 जा 9. 1 राहणार, परत 0 घेतला, 3 3 जा 9. म्हणजे कंटिन्युअसली किती येणार आहे, 3 3 येणार आहे. त्यामुळे काय करणार, 40 प्लस फक्त 2 डेसिमल पर्यंत घ्या, 3 3 3 कंटिन्यू लिहा. आता 40 प्लस 70 करा, तर ते येणार आहे 57.33. ओके, कंटिन्युअस येणार आहे. तुम्ही फक्त 2 डेसिमल पर्यंत करेक्ट आन्सर लिहिलं तरी सफिशियंट आहे. तर हे तुमचा आन्सर झालं. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थँक्यू.